नमस्कार मित्रांनो, ही मराठीमध्ये क्लिप आहे. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नगर परिषदेच्या पण झाल्या, स्थानिक निवडणुका, लोकल बॉडी इलेक्शन्स. महानगरपालिकेमध्ये बरंच काही झालं. आजकाल निवडणुका म्हणजे निवडणुका राहिल्या नाहीत, सर्व पैशाचा खेळ आहे. सगळ्यांना माहिती आहे, पाहण्यासारखा पैसा सगळ्या पक्षांनी. बापरे बापरे. निवडणूक आयोग ठीक आहे, सन्माननीय आहे, त्यांचा आपण सन्मान करतो, पण दे कॅनॉट कंट्रोल एनिथिंग. काही करू शकत नाही. भाजपला डेफिनेटली जास्त ठिकाणी त्यांचा महापौर बसणार आहे. मुंबईमध्ये बसेल बऱ्याच ठिकाणी. 29पैकी 25 ठिकाणी महायुतीचा आहे, तर 18 ते 20 ठिकाणी भाजपचा स्वतःचा महापौर बसेल. शरद पवार साहेब 0 झाले, सन्माननीय. आमच्या महाराष्ट्रामधील लोकल टी व्ही न्यूज चॅनल्स, माध्यमं, पत्रकार, पुरोगामी विचारवंत, डिबेटमध्ये जे येतात टी व्ही चॅनल्समध्ये 70-80% वामपंथी लोकही जे स्वतःला पुरोगामी बोलतात, विचारवंत, त्यांचे चाणक्य सर्वश्री सन्माननीय पवारसाहेब 0 झाले. काय राहिलंच नाही. काय सुप्रियाताईंची त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स बघत होतो. काय बोलतात त्यांना तेच माहिती नाही. जिओ पॉलिटिक्सचा विषय करत होते. अमेरिकेने असं केलं, टॅरिफ असं केलं, ते अहो ताई, तुम्ही महानगरपालिकेमध्ये आणि नगरपालिकेमध्ये तुमच्या पक्षाचा अक्षय धुरळी उडालीच, पूर्ण 0 झाले. त्याच्याबद्दल बोलायला सोडून काय बोलायचं आता तुम्हाला? तुम्ही पण सन्माननीय आहात, बोलायला जागा नाही, तुमचा सन्मान आहे, पण राजकारणामध्ये तुम्ही 0 ताई. तुमचे वडील स्त्री नसते, तुम्हाला काही जमत नाही, काही येत नाही, काही तुमचा संबंधच नाही, लोकांची तुमचा काही संबंधच नाही आहे. तुम्ही म्हणता आम्ही लोकांसाठी. काय तुम्हाला जमिनीवरती काय परिस्थिती आहे, लोकांना काय समस्या आहे, कुठला कधी इश्यू घेतला तुम्ही? पक्ष 0 झाला. अजित पवारांची तीच गत आहे. संपले, जवळजवळ लोक जागृत झालेत. मुंबईमध्ये MMR रिजनमध्ये खास करून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला 89 नगरसेवक आले मुंबईत. शिंदे साहेबांना 29 आहेत. असं करून त्यांचे 118 झालेत. बऱ्याच ठिकाणी ठाण्यामध्ये शिंदे साहेबांची एकाती सत्ता आहे. नवी मुंबईमध्ये पण एकाती सत्ता भाजपची आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेसाहेब नंबर 1 पार्टी आहे. थोडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान. जे अंबरनाथमध्ये जे प्रकरण झालं, नगर परिषदेच्या निकालानंतर तिकडच्या स्थानीय, असं लोक म्हणतात, स्थानीय भाजपचे नेते मंडळी, त्यांनी MIM आणि काँग्रेसबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला. असं भाजपचे शीर्षस्थ नेते बोलता आम्हाला विचारलं नाही, पण त्याचा परिणाम मुंबईवरती झाला. जेवढं मतदान व्हायला पाहिजे तेवढं झालं नाही. जेवढं मुंबईमध्ये मतदान व्हायला पाहिजे ते झालं नाही. सगळ्यांना माहिती आहे 70-80% कट्टर समर्थक असतात, ते वोट करतात. प्रत्येक पक्षाचे कट्टर फिक्स वोटर मतदार आहेत 70-80%. पण बाकीचे 15-20% जे फ्लोटिंग वोटर असतात, तरल मतदार, जे शेवटच्या क्षणी विचार करतात आणि मतदानाला जातात, त्यांच्यावरती परिणाम झाला. भाजप MIM बरोबर जाणार, काँग्रेसबरोबर जाणार अंबरनाथ नगर परिषदेचा अध्यक्ष बनवण्यासाठी. ही बातमी, हेच डिबेट अख्ख्या टी व्ही चॅनलवरती सगळे पसरले. नॅशनल टी व्ही चॅनलवर पण घेतले ते. त्याच्यामुळे भाजपला स्वतःहून 110-120 नगरसेवक आले असते निवडून मुंबईत. त्यांना 89 आले कसे तरी रडत खडत. चांगली आहे, संख्या चांगली आहे. शिंदे साहेबांना 29, त्यांचे कदाचित 30-40च्या पुढे गेले असते ते. हे जर गोंधळ घातला नसता शेवटच्या सणी स्थानीय पातळीवरती अंबरनाथमध्ये. तिथे लातूरमध्ये तिथे पण तेच झालं. लातूरमध्ये सुद्धा भाजपचाच महानगरपालिकेमध्ये सत्ता आली असती जर राज्याच्या प्रदेश अध्यक्षांनी स्वर्गीय विलासरावांबद्दल कारण नसताना काही जी वक्तव्य केली, त्यामुळे लातूरची निवडणूक भावनिक झाली. म्हणून मी मोदी साहेबांना, मी तसा सल्लागारांना कोणी नाही, मी सामान्य मतदार आहे, विचारा म्हणतोय. जे भाजप पक्ष आहे की जी महायुती NDA अलायन्स आहे, प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर ते मीटिंग करतात, ते स्ट्रॅटेजी करतात, सगळं करतात, योजना करतात, बरोबर आहे. पण ते करत असताना त्यांनी एक SOP केली पाहिजे, स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर. प्रत्येक नेत्यांसाठी, मोठ्या नेत्यांसाठी, स्थानिक नेत्यांसाठी, सोशल मीडियासाठी, की तुम्ही काय बोललं पाहिजे आणि काय बोलायला नाही पाहिजे, कुठल्या गोष्टीच्यावरती तुम्ही हात नाही टाकायला पाहिजे, नाहीतर गोंधळ होतो आणि त्याच्यामुळे लोक भ्रमित होतात. आणि जे फ्लोटिंग वोटर आहे 20%,
त्याच्यापैकी आधे तुमच्याकडे येऊ शकतात आपल्याकडे, ते नाही वोटिंग करत, वोटिंग मतदानाला जातच नाही. 2024ला पण तेच झालं. जो फेक नॅरेटिव्ह आणि फेक प्रोपॅगंडा पसरवला काँग्रेसनी आणि त्यांच्या वामपंथी लोकांनी, ते कशामुळे झालं? कारण का भाजपच्याच काही अयोध्येच्या एका नेत्यांनी किंवा 2-3 लोकांनी काही बकवास केली, फालतू बकवास, त्याच्यामुळे काँग्रेसला आणि वामपंथी लोकांना चान्स मिळाला फेक प्रोपॅगंडा पसरवायला. संविधान बदली होते, आरक्षण बदली होते वगैरे वगैरे. म्हणून एसओपी काढली पाहिजे भाजपानी आणि एनडीएनी. काय बोलायचं काय नाही बोलायचं, कुठल्या विषयावरती हात घालायचा नाही, कुठल्या गोष्टीवरती बोलायचं नाही. एनिवे, मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका संपल्या, पण परिस्थिती खिचडी एकदम. कोणाला माहिती नाही कोण कोणाकडे चाललंय. महाराष्ट्रामध्ये तामिळनाडू मॉडेल इम्प्लिमेंट होतंय. तामिळनाडूमध्ये जसे 2 पक्ष आहेत, AIDMK किंवा DMK, तसंच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस संपणार आहे. हाय थोडीफार त्यांना जी नगरसेवकामध्ये जी सीटा मिळालेत ते विशेष समुदायाची आहेत. मुंबईमध्ये 20-26 जे लोक आले त्यांचे निवडून, अर्ध्यापेक्षा जास्त मायनॉरिटी नगरसेवक आहेत. जसं परभणीमध्ये उद्धव साहेबांची जी उभाट आहे, तिथे त्यांना जे नगरसेवक जिंकून आलेत, अर्ध्यापेक्षा जास्त विशेष समुदायाचे उभाटाचे नगरसेवक उमेदवार आहेत. मुंबईमध्ये सुद्धा मायनॉरिटीज विशेष समुदायाने जनाब उद्धव साहेबांसाठी मतदान केलं आहे, म्हणून त्याच्या 65 सीटा आल्यात, ते त्यांच्यामुळे आलेत. मायनॉरिटी वोट. MIM बघा कुठच्या कुठे गेली. आणि जे मराठी 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 बोलत होते राजसाहेब, ते कुठल्या कुठे फेकले गेले. कारण का त्यांचे विचार कधी फिक्स नाहीत, त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. कधी हिंदुत्व, कधी मराठी, कधी वामपंथी. आता ते काळा मफलर घालून फिरतायत, आता वामपंथी झाले. मराठीची इष्टानुस्कारी करतात, जसं कुंभमेळ्याला केलं होतं, काक खाजवली होती. हिंदू धर्माचं देव नाहीत बोलतायत. त्यांचं काय खरं नसतं. म्हणून एवढं वर्ष झाल्यानंतर सुद्धा राजसाहेब त्यांचा पक्ष स्थापित करू नाही शकले. कारण का त्यांना माहितीच नाही त्यांची भूमिका काय आहे. कधी काय. उद्धव साहेबांचा तो बोलू का 19मध्ये कशी गद्दारी केली होती महाराष्ट्र जनतेच्या विरोधात. महाराष्ट्र जनतेच्या 13-14 करोड जनतेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला होता उद्धव साहेबांनी. फक्त मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी काँग्रेसबरोबर गेले आणि पवार साहेबांबरोबर गेले. हे मी नाही, स्वतः राजसाहेब पण बोलले. राजसाहेब ठाकरे बोलले की खरी गद्दारी उद्धव साहेबांनी केली. उद्धव साहेबांचा मुलगा जो आदित्य आहे, त्यांनी राजसाहेबांना बोला संपलेला पक्ष बोलत नाही. आणि राजसाहेब बोलले तर उद्धव साहेबांवरती कोणी विश्वास ठेवू शकत नाही. आणि आज एकत्र आहेत. ही जी संधी साधूपणा आहे. आजकाल जो जनरेशन Z आहे, Z जनरेशन, जनरेशन X, जनरेशन Y, अल्फा जनरेशन, त्यांना या सगळ्या परिवारवादी पार्ट्या, फॅमिली डायनेस्टी फॅमिली पार्ट्या आणि त्यांचे नेपो किड्स, नेपो बेबीज, सोन्याचे चमच घेऊन जन्माला आलेले नेते त्यांना अजिबात पसंत नाही आहेत. भाजपमध्ये पण आहेत, त्यांनी नाही केलं पाहिजे. या स्थानिक नगर परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती नेत्यांनी आपल्या फॅमिलीला उतारलं निवडणुकीमध्ये. नगरसेवकही झालेत. आपल्या पत्नी, पती, मुलगा, मुलगी, काका, मामा, चाचा. जास्त दिवस चालणार नाही. एनिवे, फार विचित्र परिस्थिती आहे. लोकांना समजत नाही काय चाललंय. लोकांचं मुद्देच आहेत, त्याचं कोणाशी देणं घेणं नाही आहे. मराठी माध्यमं बेकार झालीत, बकवास झाली आहेत, पाकिटमार पत्रकार झालेत. पैसे घेऊन, सुपारी घेऊन काही एजंडा चालवतात. राजसाहेब त्यांच्या घरी पोचले उद्धव साहेबांच्या. दोघे बंधू गाडीमध्ये बसले. ह्याने टोमणा मारला, त्याने टोमणा मारला. अशी बकवास पत्रकारिता हे पुरोगामी वामपंथी मार्क्सवादी कम्युनिस्ट जे TV न्यूज चॅनल्स आहेत आणि पत्रकार आहेत की ज्यांना काही सुचत नाही की मोदींना कसं हरवायचं, ते कोणालाही काही बकवासगिरी करतायत. दुर्दैव आहे आपलं महाराष्ट्राचं आणि भारताचं. धन्यवाद.